मंडळी, इस्रायल इराण युद्ध सुरू होऊन आता 17 दिवस होऊन गेले. या 17 दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास 5 ते 6 वेळा असा दावा केलाय की अमेरिका हे युद्ध जिंकलंय. पण दररोज इराण असं काहीतरी करतंय ज्यामुळे ट्रम्प त्याचा दावा फुसका होता हे लगेच लक्षात येतंय. इराणने पहिल्या दिवसापासूनच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून अर्ध्या जगाचा तेल पुरवठा बंद केला होता. सुरुवातीला अमेरिकेने याकडे जास्त लक्ष दिलं नाही. मात्र आता युद्ध जिंकणं, इराणमधली सत्ता उलथवणं हे सगळं सोडून अमेरिका होर्मुझकडे आपलं लक्ष वळवतंय. हा समुद्री मार्ग उघडण्यासाठी इराणवर दबाव टाकायचा म्हणून अमेरिकेने त्याच्या मित्र राष्ट्रांना आणि चक्क चीन आणि जपानलाही मदत मागितली होती. मात्र या सगळ्यांनीच आमचा काही संबंध नाही म्हणत हात वर केलाय. त्यामुळे भीड मे भी अकेला हो अशी काहीशी डोनाल्ड ट्रम्पची गत झाली आहे. अमेरिका हे युद्ध हरलंय अशी चर्चाही यामुळे सुरू होतीये. बलाढ्य अमेरिकेवर ही वेळ कशी आली, होर्मुझचा मार्ग उघडणं एवढं कठीण का आहे आणि अमेरिका खरंच हरत चाललीये का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सगळ्यात आधी तर बघूया की आतापर्यंत काय काय झालं. 28 फेब्रुवारीला इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला चढवला होता. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांचा गेम केला. अमेरिकेला वाटलं की लीडरच गेला म्हणल्यावर इराण कितीच दिवस टिकेल. आपण जिंकलो असं म्हणत त्यांनी इराणच्या जनतेला म्हणलं की आता तुम्ही सत्ता ताब्यात घ्या. पण झालं उलटच. खामेनी गेल्यानंतर लगेच त्यांच्या मुलाने गादी सांभाळली आणि इराणमधलं सरकार कायम राहिलं. बरं, तिथल्या लोकांचा तरी पाठिंबा मिळेल असं ट्रम्पला वाटलं होतं, पण बहुतांश इराणी लोकांनी खामेनी सरकारलाच पाठिंबा दिला आणि अमेरिकेचा तो डावही फसला. बरं, लीडर गेलाय म्हणून इराण शोक करत बसलं असंही नाही. त्यांनी लगेच इस्रायलला प्रत्युत्तर दिलंच, पण सोबतच शेजारपाजारच्या 7-8 देशांवर धडाधड हल्ले केले. आणि जिथं ट्रम्पला वाटलं होतं की 2-3 दिवसातच युद्ध संपेल, तिथं हे युद्ध अजूनही सुरू आहे. आणि आता तर हे युद्ध कधी संपेल किंवा यात कोण जिंकेल हे समजणंही कठीण होऊन बसलंय. याला पहिलं कारण म्हणजे इराणचे हल्ल्यांमधलं सातत्य. दर 2-3 दिवसांनी जेव्हा असं वाटतंय की इराण आता दमलंय, शांत बसलंय, तेवढ्यात ते नवीन हल्ला करतायत. दर 2-3 दिवसांनी दुबईवर हल्ला तर फिक्सच आहे. परवा तर इराणने युद्धात एक नवीन मिसाईल ही वापरली. सेज्जिल नावाच्या मिसाईलनं त्यांनी थेट इस्रायलच्या तेल अवीव शहरावर हल्ला केला. दुसरं कारण म्हणजे इराणकडे असलेलं युरेनियम. डोनाल्ड ट्रम्पने यापूर्वी अनेकदा असा दावा केलाय की त्यांनी इराणचा ॲटॉमिक प्रोजेक्ट नष्ट केलाय. पण तेहरानकडे अजूनही 60% समृद्ध युरेनियम असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी सांगितलंय. ते एका मुलाखतीत म्हणाले की त्यांच्याकडे अंदाजे 440 किलो युरेनियम असेल. आता एक मिनिट असं जरी पकडलं की इराण खोटे बोलतंय, आकडा फुगवून सांगतंय, तरी निम्म्याला निम्म 200 किलो युरेनियम तरी त्यांच्याकडे असणारच असं मी नाही, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी म्हणते. तिसरं कारण तर आपण मगाशी म्हणलं तसं इराणचं सरकार अजूनही टिकून आहे. ट्रम्पला वाटलेलं तिथली जनता रस्त्यावर येईल आणि इराणमध्ये क्रांती होईल आणि आपल्या फेवरचं सरकार तिथं येईल, पण तसं काहीच झालं नाही. ही 3 कारणं सोडली तर चौथं कारण सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे होर्मुझच्या समुद्रधुनीवर असलेली इराणची पकड. युद्धाच्या सुरुवातीपासूनच इराणने होर्मुझचा जागतिक व्यापार मार्ग बंद केलाय. तिथून कोणती जहाजं जाणार किंवा जहाजं जाणार की नाही हे इराणच ठरवतंय. तिथून जाणाऱ्या 10 जहाजांवर आतापर्यंत त्यांनी हल्ला केलाय आणि त्यामुळेच तिथून कुणीही आपली जहाजं नेऊ शकत नाहीये. यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत 40% वाढ झाली आहे. आशिया आणि युरोपमधल्या कितीतरी देशांमध्ये तेल आणि वायूची टंचाई निर्माण होतीये आणि त्यामुळे ट्रम्प यांच्यावरचा दबाव वाढत चाललाय. यातूनच आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येतोय की ट्रम्पने इतर देशांकडे मदत का मागितली. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणलंय की आशा आहे चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे प्रभावित झालेले इतर देश आपली जहाजं या ठिकाणी पाठवतील, जेणेकरून इथं कोणताही धोका निर्माण होणार नाही. यासोबतच त्यांनी नाटोला म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनला चक्क धमकी दिली आहे की त्यांनी हा समुद्री मार्ग उघडण्यास मदत केली नाही तर त्यांचं भविष्य चांगलं नसेल. ट्रम्पच्या मदतीच्या हाकेला मित्र राष्ट्रांनी कसा प्रतिसाद दिला हे पाहण्याआधी ट्रम्पवर म्हणजेच बलाढ्य अमेरिकेवर ही वेळ का आली ते बघूया. पहिलं कारण तर स्पष्टच आहे की अमेरिकेला एकट्याला इराण आवरेना झालाय. म्हणजे अमेरिकेच्या भरवशावर इस्रायलने इराणवर अटॅक तर केला, पण आता इराण इस्रायल सोबतच आजूबाजूच्या 7-8 देशांवर पण हल्ले करतोय आणि अजिबातच मागे हटत नाहीये. त्यामुळे बाकीच्या देशांना यात ओढून आपली ताकद वाढवायचा विचार अमेरिका करत असणार हे नक्की. दुसरं कारण म्हणजे अमेरिकेला अरब देशांना गमावण्याची भीती आहे. इराणने शेजारच्या अरब देशांवर हल्लाच यासाठी केला होता कारण त्या देशांमध्ये अमेरिकेचे मिलिटरी बेस तैनात होते. या युद्धामुळे UAE, सौदी, कतार अशा देशांचा व्यापार ठप्प झालाय. त्यामुळे हे आखाती देश या सगळ्यातून उपाय म्हणून इराणशी जवळीक वाढवू शकतात आणि हे ट्रम्पला परवडणारं नाहीये.
बाकी ट्रम्प यांच्या मदतीच्या हाकेला कुणीच ओ दिली नाही. जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस म्हणाले की हे आमचं युद्धच नाहीये, आम्ही हे युद्ध सुरू केलं नाही, हे युद्ध सुरू करताना आम्हाला विचारून केलं होतं का, असं म्हणून त्यांनी हात वर केलाय. इटलीचे उपपंतप्रधान माटिओ सॅल्विनी म्हणाले की आम्ही काही कुणाशी युद्ध करणार नाहीये, जिथे युद्ध सुरू आहे तिथं जहाज पाठवणं म्हणजे युद्धात सहभागी होणं, जे आम्ही करणार नाही. स्पेन, पोलंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि जपाननेही स्पष्टपणे या सगळ्यात पडायला नकार दिलाय. ब्रिटनचे ऊर्जा मंत्री म्हणाले की हॉर्मुझचा मार्ग खुला करण्याच्या आणखीही बऱ्याच पद्धती आहेत. समुद्रातले माइन्स शोधण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाऊ शकते, पण यामुळे युद्ध आणखी वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. बाकी आम्ही काही तिथं जहाज किंवा सैन्य पाठवणार नाहीये. युरोपियन युनियनने तर हॉर्मुझ हे नाटोच्या कक्षेच्या बाहेर आहे म्हणत विषयच टाळलाय. त्यामुळे ट्रम्पच्या साथीला आता कुणीच उरलं नाही असं दिसतंय. युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी कुणाशीही चर्चा किंवा युती न केल्याचा अमेरिकेला असा फटका बसतोय. एकीकडे ट्रम्पची ही अवस्था आहे, तर दुसरीकडे इराणच्या मागे चीन आणि नॉर्थ कोरिया छुप्या पद्धतीने का होईना पण खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे या युद्धात पुढे काय होईल, बडाढ्य अमेरिका जिंकेल की ट्रम्प तोंडावर पडतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं? इराणकडे खरंच भरपूर शस्त्रसाठा शिल्लक असेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.